रामकृष्ण हरी देवा. सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपण निघालोय, सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतोय. आज आपण निघालोय नांदूर शेंगोटाला. आणि जाण्यामागचं कारण असं आहे की तिथे वडील येत आहेत, त्यांचे 2 मित्र आहेत, सहकारी आहेत. ते दिंडीला जाणार आहेत आणि आपल्या आराध्य दैवत पांडुरंगाचं दर्शनासाठी जात आहेत. अकोले तालुक्यातील डोंगरगाव इथून दिंडी निघणार आहे. त्यामुळे त्यांचा फोन आला होता आम्हाला घ्यायला आहे आणि तिकडे आपण निघतोय आता. रामकृष्ण हरी. अशा प्रकारे आपण गाडी घेऊन त्यांना घेण्यासाठी नांदूर शेंगोटाच्या दिशेने प्रवास करत आहोत. चास्ते नांदूर शेंगोटा. आता खूप छान रोड, कॉन्क्रीट रोड तयार झालेला आहे. त्या रोडनी चाललो आहे आपण. हे आलं आहे नांदूर शेंगोटे गाव आणि इथे ही सगळी मंडळी आपली वाट बघत असेल. कुठं उतरले बघूया. समोर इथे उतरलेले. हे बघा मित्रांनो, आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आता यांना घेतलं, हे गाडीमध्ये दिसत आहेत विजू भाऊ आणि आमचे वडील, दोघंजणं नांदूर शेंगोट्याला आलेले. आणि वारी म्हटली की वारकऱ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा आहे आणि हा सोहळा आयुष्यात प्रत्येकाला हवासा वाटतो. म्हणूनच त्याचं नावच वारी. आणि वारी म्हटलं की वारी म्हणजे पुन्हा 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 खेटा मारणं, आणि त्या खेटा मारणं यालाच वारी म्हणतात. आणि त्या खेटा हा पांडुरंगाचा भक्त आपल्या आराध्य देवतेसाठी पंढरपूरला दरवर्षी त्या खेटा मारत असतो, त्यालाच वारी म्हटलं जातं. तर ही दोघं सकाळी 6 वाजेच्या अगोदर निपाड तालुक्यातून निघालेली आणि तिथून निघून एक साधारणतः 100 किलोमीटरचा प्रवास करून नांदूर शेंगोट्याला पोहोचले आणि मला फोन केला. आणि आता आपण त्यांना घेऊन घरी चाललेलो आहे. घरी जाऊन आपण जेवण वगैरे करणार आणि जेवण करून त्या डोंगरगावची दिंडी जिथून निघणार आहे तिथं आपण त्यांना पोच करणार. रामकृष्ण हरी विजू भाऊ. घराजवळ असणारा ही पाताळगंगा मैया आणि पाताळगंगा मैयेजवळ आल्यानंतर थोडा वेळ काही कालावधीसाठी आपण थांबलेलो आहोत. विजू भाऊंना पाताळगंगा मैयाचं दर्शन आणि भगवान पाताळेश्वराचं दर्शन व्हावं हा यामागचा उद्देश होता आणि त्यासाठी आपण थांबलो. काही काळ थांबून दर्शन घेण्यासाठी मध्ये गेलो आणि आता मध्ये दर्शन घेणार आहोत भगवान पाताळेश्वराचं. भगवान पाताळेश्वर भोलेनाथाचा अवतार, जे भोलेनाथाचं स्थान हे आहे नंदी महाराज समोर. आणि नंदी महाराज भगवान भोलेनाथाच्या सेवेसाठी सदैव इथे समोरच असतात, हजर असतात. त्यामुळे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरात गेल्यानंतर तेथील भगवान पाताळेश्वराचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. विजयभाऊ आणि वडील मंदिरात आले आणि मध्ये भगवान पाताळेश्वराच्या लिंगाकडे आल्यानंतर भगवान पाताळेश्वराच्या पिंडीसमोर यांनी दर्शन घेत त्यांनाही आनंद झाला विजूभाऊंना बघून. विजूभाऊंनी दर्शन घेतलं. अतिशय मन प्रसन्न करणारं दैवत इथे आहे असं त्यांनी सांगितलं. आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे गुरुवर्य सुदामदेव महाराज, बंकट स्वामी महाराजांचे शिष्य, त्यांचं दर्शन घेण्यासाठी पुढे झालो. त्यांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे नळराज ऋषी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे शनेश्वराचं मंदिर, मग गरुडेश्वराचं मंदिर, गरुड भगवंताचं दर्शन घेत मध्ये आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी मध्ये मंदिरात गेलो. गणपतीचं दर्शन घेतलं बाजूला आणि ते घेऊन जगद्गुरु तुकोबाराय, पांडुरंग परमेश्वर, कृष्ण भगवान, मर्यादा पुरुषोत्तम बाबाला दिंडीला सोडायचं म्हटलं की या दोन्ही पोरींना आनंद झाला आणि दोन्ही मागं लागल्या की आम्हाला येऊ द्या बाबांना दिंडीला सोडवायला. आणि मग निघाल्या. भोसले महाराजही जॉईंट झाले. पाताळेश्वर देवस्थानचे मठाधिपती भोसले महाराज आणि विजूभाऊ आणि आमचे वडील असे 3 जण आता डोंगरगावच्या प्रवासाला निघालेले. पुण्यावरून आता आळंदीवरून ज्या कमिटीच्या सूचना आल्या
त्या कमिटीच्या सूचनेवरून पुण्यावरून सगळ्या दिंड्या माऊलींच्या दिंडीला जॉईंट होणार किंवा माऊलींच्या दिंडीत तिथून पुढे निघणार. तर आता आपण निघालोय डोंगरगावच्या दिशेने. 10 वाजता तिथून निघणार आहे. जय रे बरं हे बघा मित्रांनो, इथे अशा पद्धतीने आता दिंडीची गाडी भरण्याचं काम चालू आहे. साहित्य टाकलंय, राऊट आहेत आणि ज्याच्या त्याच्या ज्या गोण्या आहेत त्या प्रत्येक गोण्यावरती नाव टाकलं आहे. नाव टाकले का लक्षात राहतात कोणाच्या गोण्या कोणत्या आहेत किंवा कोणाचं आहे काय काय. आणि अशा प्रकारे या डोंगरगावमध्ये आपण इथे आलेलो आहे आणि 3 गाड्या इथून निघणार आहेत. हे सगळं पुढे जात निघणार आहे. तर सगळे वारकरी इथे जमलेले आहेत. बघा मित्रांनो, इथून आता हे सगळे वारकरी आपलं आराध्य दैवत पंढरपूरचं पांडुरंग परमेश्वराकडे दिंडी स्वरूपात निघणार आहे. इथे सगळी तयारी झालेली आहे. तिची गाडी समोर भरते. या गाडीमध्ये राऊट आहेत, काही साहित्य जे आहे वारकऱ्यांचं ते टाकण्याचं काम चालू आहे. प्रत्येकाचं जे काही साहित्य असेल ते टाकून इथून सगळेजण आता निघणार आहे. 10 वाजेचा टायमिंग दिला होता आणि 10 वाजेच्या टायमिंगनुसार हे सगळे इथे जमत आहेत. एक आता हे आमचे सचिन भाऊ, सिन्नर तालुक्यातील कासारवाडी गावचे युवा नेते, कार्यक्षम सरपंच म्हणून काही दिवस त्यांनी काम बघितलेलं आहे. आणि सचिन भाऊ, आज तुम्ही इथे या दिंडीकडे आलेले, कोण दिंडीला जाते? आपले वडील चालले. काय वाटतं या दिंडीबद्दल तुम्हाला? पांडुरंगाचं दर्शन किती आनंद, पाऊस उजारला, भरपूर आनंद आहे. तुमच्या वडिलांना सोडवायला इथे तुम्ही आले. बरं, चांगले. आता आपण डोंगरगावमध्ये आलेलो आहे मित्रांनो. इथे सगळे आहेत आणि या दिंडीचे चालक आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज उगले आपल्या सोबत आहेत. विठ्ठल भाऊ, हा जो दिंडीचा सोहळा आपण या पंचक्रोशीतून डोंगरगावमधून घेऊन जातात, साधारणतः इथे आता दिसतंय की प्रत्येक वारकरी हा इथे जमा होतोय, येतोय आणि आपलं साहित्य गाडीमध्ये टाकतोय. सगळी तयारी दिंडीची निघण्यासाठी झालेली आहे. तर आपल्या दिंडीचं हे कितवं वर्ष आहे आणि साधारणतः किती वारकरी आपल्या दिंडीसोबत असतात आणि दिंडीबद्दल थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. आता आपल्या दिंडीचं हे 13वं वर्ष आहे आणि आपल्याबरोबर पहिल्या वर्षी आपण ज्यावेळी दिंडी सुरू केली त्यावेळेस 114 लोक होते आणि त्याच्यानंतर आपली दिंडी जवळजवळ 200-250 वारकरी भाविक असतात. आता बरं, आता आपली जी दिंडी आहे त्या इंद्रायणी मातेला पूर आल्यामुळे तिथल्या कमिटीने विनंती केली होती की आळंदीत कुणी येऊ नका आणि पुढे पुण्यापासून सगळे आम्हाला दिंडीला सहभागी व्हा. तर आपल्या दिंडी आता इथून निघणार आहे, परंतु पुण्याकडे कुठं जाणार, नेमकी पहिला मुक्काम कुठं असणार, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आता शासनाने सांगितलं होतं आळंदीला येऊ नका आणि संस्था कमिटी वगैरे त्यांनी सांगितलं होतं आळंदीमध्ये येऊ नका. त्याच्यामुळे पाऊस उघडल्यानंतर आता आपण 2 दिवस गेलो नाही. आज आपण पुण्यामध्ये 3 टाउनशिप जी कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये आपण जेवणासाठी जात असतो आणि जेवण करून आपण नानासाहेब परुळेकर विद्यालय विश्रांतवाडी या ठिकाणी आपली दिंडी आज मुक्कामी जाणार आहे. बरं, या दिंडीचा साधारणतः किती दिवसाचा प्रवास असतो आणि एवढ्या प्रवासात चालणं म्हणजे अगदी बघितलं तर ज्येष्ठ वारकरी सुद्धा आता आपल्यासोबत आहेत. त्यामुळे एक वारी म्हणजे वारकऱ्यासाठी नेमकं काय आणि चालताना वारकऱ्याला काय नेमकी त्याच्या मनात भूमिका असते. वयस्कर वारकरी असतात तरी पायी चालतात, तर दिंडी म्हणजे नेमकं काय आणि वारी का करायची याच्याबद्दल थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती आहे. आता तुम्हाला जर याची माहिती जर द्यायची ठरलं तर पांडुरंगानं ही चळवळ सुरू केलेली आहे आणि पांडुरंगाकडं सर्व जाती धर्माचे सर्व संत त्यांच्याकडे जात होते आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा त्याच पद्धतीनं सर्व जाती धर्माचे लोक आपल्याबरोबर घेऊन आपण पंढरपूरला जात असतो आणि उद्देश खरा हा सर्वांनी एकत्र येण्याचा आहे, प्रेमाने राहण्याचा आहे आणि पांडुरंगाकडे जाणारे भाविक सुद्धा एवढा त्यांच्या मनामध्ये भाव असतो तर तो खरं म्हणजे फार मोठा भाव असतो आणि तो भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असल्यामुळंच खरं म्हणजे पाऊस असला किंवा काही असलं तरी सर्व वारकरी पायी चालत असतात. आणि ज्ञानेश्वर माऊलींबरोबर चालताना खरं म्हणजे फार चालावं लागतच नाही, फार शांततेनं म्हणजे वारकऱ्यांना चालायचं असतं. त्यामुळं वारकरी थकत नाही, काहीच नाही आणि जगातला सर्वात मोठा हा सोहळा असतो आणि त्या सोहळ्याचा आनंद सर्व वारकरी घेत असतात. खरं तर भाऊ, आता एक विचार करायचा झाला तर संसारातून वेळ काढून पांडुरंगासाठी खरं तर 10-20 दिवस आपल्या आयुष्यातलं देणं
म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजकाल एवढं धावपळीचं जीवन झालंय की त्या धावपळीच्या जीवनामध्ये संसारातून वेळ काढून प्रत्येकाने स्वतःसाठी किंवा देवतेसाठी, आपल्या आराध्य देवतेसाठी वेळ देणं हे थोडंसं मुश्किल आहे. पण तरीही एवढा सगळा वेळ काढून ही समग्र वारकरी मंडळी मित्रांनो आपल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जात असतात आणि ते दर्शन घेत असतात. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, काय सांगू सुख आवडी चरणी लागणी गोड संसार सख दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही मोठे विश्रांती फक्त तिथं. बघा मित्रांनो, आपले कांडेकर महाराज यांनी इथं सांगितलं की आयुष्यात विश्रांती कुठे नाही आणि तुम्हाला जर विश्रांतीचं स्थान पाहिजे असेल तर सर्व सुखाचे आगर, जिथे सगळे सुख तुम्हाला एकवटून मिळतील असं सर्व सुखाचे आगर आणि बापरकुमा देवीवर आणि त्या आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेण्यासाठी आपण पांडुरंगाला तिथे पंढरपूरला सगळे वारकरी जात असतात. विठ्ठल भाऊ, साधारणतः या दिंडीमध्ये गेल्यानंतर वारकऱ्याला सकाळी किती वाजता उठावं लागतं, त्याच्यानंतर कशा पद्धतीचं दैनंदिन स्वरूप असतं, त्याला दिवसभराची त्याची दिनचर्या कशी असते याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या बरं. आता आपण मुक्काम केल्यानंतर सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस प्रथमतः आपली तुळशीवाली आणि विलेकरी यांना पहाटे 4 वाजताच उठून माऊलींच्या तळावर जावं लागतं हाजरी देण्यासाठी. बरोबर. आणि 4 वाजल्यापासून पुढे सगळे वारकरी आपले उठतात आणि मग आपलं सकाळपर्यंत आपलं 6 वाजेपर्यंत आपण आठवीत असतो. 6 वाजता चहा दिला जातो, म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान चहा दिला जातो आणि मग वारकरी आपल्या पुढच्या रस्त्यावर जाऊन थांबतात आणि आपली विनेकरी आल्यानंतर मग आपण विनेकऱ्याबरोबर पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असतो. नाही, हे झालं आपल्या दिनचर्येचं स्वरूप. पण आध्यात्मिक दिनचर्या कशी असते? सकाळी उठल्यानंतर साधारणतः दिंडी म्हटलं की बाकीच्या गोष्टी आल्यात, त्यामुळे त्या गोष्टी कशा स्वरूपाच्या असतात त्याच्याबद्दल माहिती द्या, आध्यात्मिक माहिती द्या. आध्यात्मिकमध्ये ज्यावेळेस आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये रस्त्याला लागतो त्यावेळेस आपण पहिल्या मालिकेपासून काकडा भजन आपलं सुरू होतं. संपूर्ण काकडा त्याच्यानंतर आंधळे बांगडे वगैरे सगळं आटोपल्यानंतर गवळणी वगैरे असा हा कार्यक्रम चालत असतो. बघा मित्रांनो, यांनी सांगितलं की काकडा आणि भजन तिथे होत असतं. म्हणजे हे विश्वातलं दिंडीत जाण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे की विश्वातलं एकमेव ठिकाण असं आहे का जिथे सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. म्हणजे जिथे काकडा होतो, भजन होतं, हरिपाठ होतो, आपल्या माऊली सोबत असतात आणि साक्षात परमेश्वर सुद्धा आपल्या सोबत असतो. म्हणजे हे सगळं आपल्या सोबत असतं. आणि इतर ठिकाणी जर बघितलं तर इतर ठिकाणी एखाद्या वेळेस काकडा असेल तर देवाची पालखी नसेल, काकडा असेल तर भजन नसेल, भजन असेल तर हरिपाठ नसेल. परंतु हे सगळं न असता हे सगळं जिथे एकत्रितरित्या पाहायला भेटतं ते म्हणजे दिंडी असते. नाही तर मग काय होतं, वरकड कोठे काही एक आहे एक नाही अशा प्रकारचं असतं. पण दिंडी सोहळ्यात होय होय वारकरी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगतात की होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. त्यामुळे अतिशय आपल्या पांडुरंगाच्या आराध्य देवतेच्या दर्शनाला ही सगळी मंडळी इथून निघालेली आहे. विठ्ठल भाऊ, आपला दिंडी क्रमांक कितवा असतो? 2014चा 2 क्रमांक. म्हणजे बघा मित्रांनो, ही दिंडी नंबर सुद्धा असलेली दिंडी आहे. त्यामुळे फार 13-14 वर्षाची परंपरा या दिंडीला आहे. विठ्ठल भाऊ, आपण या सगळ्यांना घेऊन जातात. खरं तर हे फार पुण्याचं काम आपण करत आहात आणि ह्या पंचक्रोशीत सगळ्यांना सोबत घेऊन एक आध्यात्मिक सामाजिक समतेचा संदेश या दिंडीमार्फत मिळत असतो. तर आपले खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता हे निफाड तालुक्यातलं चापडगाव आहे, तिथून हे विजय महाराज आव्हाड आलेले आहेत. काही अकोले तालुक्यातले, काही सिन्नर तालुक्यातले. हे बघा, हे दादा आहेत, हे उगाववरून आलेले. दादा, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही साधारणतः 100-150 किलोमीटरचा प्रवास करून इथं आलात, तर दिंडीमध्ये जाण्यामागचा तुमचा उद्देश काय नाही? मी आयुष्यात दिंडी केलेली नाही, पण भाऊंच्या दिंडीमध्ये मला जो अनुभव आला, बरं, साधारण आम्ही 100-125 किलोमीटर जोपर्यंत भाऊ आहे तोपर्यंत आम्ही आहे आणि आम्ही भाऊच्या दिंडीमध्ये परत. बरोबर. बघा मित्रांनो, म्हणजे दिंडीचे चालक जर चांगले असतील तर सगळ्यांना दिंडीत चालायला नक्की आनंद मिळतो, हे इथे दिसून येतं. आणि बरीचशी 4-5-6 तालुक्यातली मंडळी इथे सगळी एकत्र आहे. सगळ्यांना आपण दिंडीसाठी शुभेच्छा देऊया. अकोला, निफाड, चांदवड, अशा डोंगरगाव, अशा सगळ्या दिंडोरी
अशा एक 5-7 तालुक्यातले सर्व भाविक भक्त वारकरी इथे एकत्र आलेले आहेत आणि इथून आपल्या आराध्य देवाच्या दर्शनाला निघत आहेत. तर आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की किती आनंद आहे या सगळ्यांना दिल्लीला निघण्याचा. तर या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपण एकदा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु श्री संत गणपतीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी महाराज.